नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, किल्ले म्हटलं की आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राची आठवण येते आणि त्यामध्ये दुर्गराज जे काही शिवछत्रपती आपले महाराज आहेत तर त्यांनी असे बेलाग असे महाराष्ट्रामध्ये जे काही किल्ले उभारलेले आहेत तर ते जगामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहेत। त्यामध्ये मग महत्त्वाचे कोणते आहेत? प्रतापगड आहे, राजगड, कोंढाणा, सिंधुदुर्ग, ठीक आहे, त्यानंतर रायगड आहे। तर मित्रांनो, किल्ले म्हटलं की आपल्याला जरी हे नाव आठवत असले तरी आज आपल्याला या लेक्चर मध्ये जे काही किल्ले पाहिजेत तर ते आपल्या राजधानी म्हणजेच मुंबई मधले किल्ले पाहिजेत। मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटत असेल पण मुंबईमध्ये देखील बरेचसे किल्ले आहेत जे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सध्या दिवस काढत आहेत। मग या किल्ल्यांची निर्मिती का झाली, कोणी केली, कोणत्या ठिकाणी त्यांचं लोकेशन आहे, हे सगळं आपल्याला आजच्या या लेक्चर मध्ये पाहायचंय। मित्रांनो, किल्ल्यांविषयी हे लेक्चर पाहण्यापूर्वी काही प्राथमिक माहिती सांगतो। मित्रांनो, सगळे किल्ले हे सारख्याच उद्देशाने बनवलेले नसतात आणि सारख्याच ठिकाणी देखील बनवलेले नसतात। यापैकी राजगड आहे, रायगड आहे, कोंढाणा हे जे काही किल्ले आहेत तर हे गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतात किंवा ज्याला आपण डोंगरी किंवा उंच अशा डोंगरांवर किंवा पर्वतांवर उभारलेले किल्ले म्हणून आपण ओळखू शकतो। काही जे किल्ले आहेत, वासोटा आहे, कर्नाळ आहे, यासारखे किल्ले हे वनदुर्ग या प्रकारामध्ये येतात, जे जंगलांमध्ये मुख्यतः उभारलेले असतात, बऱ्यापैकी उंचावर असतात पण वनांचं त्यांना संरक्षण लाभलेलं असतं। काही किल्ले हे सागरी किल्ले असतात, उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, जंजिरा यासारखे बेलाग असे सागरी किल्ले या महाराष्ट्रामध्ये आहेत। काही जे किल्ले आहेत तर हे सागर आणि जमीन यांच्या थोडेसे सीमारेषेवर असतात, म्हणजे या किल्ल्यांना ज्या काही एंट्रन्स असतात तर ह्या दोन्ही बाजूंनी असतात, म्हणजे जमिनीकडच्या बाजूनेही आणि सागराच्या बाजूने देखील। मग यामध्ये विजयदुर्ग सारखा किल्ला आहे, वसईचा किल्ला आहे किंवा मुंबईमधले बहुतांश किल्ले या प्रकारामध्ये येतात। हे किल्ले मुख्यतः एकदम समुद्र किनाऱ्यावर असतात, ज्यामध्ये एका बाजूला समुद्र असतो तर दुसऱ्या बाजूला जमीन असते आणि या ठिकाणी मुख्यतः जमिनीचा जो भाग आहे तर तो भाग मुख्यतः दलदलीचा असतो, जेणेकरून त्या बाजूने देखील या किल्ल्यांना चांगल्या पद्धतीचं संरक्षण भेटेल। तर आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला मुंबईमध्ये जे काही किल्ले आहेत तर त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आणि त्यांची निर्मिती कोणी केली आणि कोणत्या उद्देशाने केली हे आपल्याला पाहायचंय। मित्रांनो, हे किल्ले पाहिल्यानंतर कदाचित या इमेजेस पाहिल्यानंतर किल्ल्यांची तुमच्या डोक्यातली जी काही प्रतिमा आहे त्या प्रतिमेला तडा बसू शकतो। किल्ला म्हटलं की असा उंच ठिकाणी वसलेला आणि अवाढव्य आणि प्रचंड असं दगडी बांधकाम तुम्हाला कदाचित आठवत असेल किंवा तुम्हाला त्याची कल्पना करावी लागेल। पण या ठिकाणी हे जे मुंबईमधले किल्ले आहेत तर हे किल्ले मुख्यतः लढायांसाठी उभारलेले नव्हते तर ते वॉच टॉवर म्हणून उभारलेले आहेत। समुद्रमार्गे मुंबईचं जर तुम्ही लोकेशन पाहिलं तर हे मुख्यतः हे 7 बेटांचं शहर त्याचं एकत्रीकरण करून हे शहर वसलेलं आहे। खाड्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यामध्ये माहीमची खाडी आहे, वसईची खाडी आहे आणि मग या खाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीपासून व्यापार चालत असे। आणि मुंबईवर ज्या काही राज्यकर्त्यांनी राज्य केलेलं आहे त्यांना एकच भीती असे की शत्रूनं समुद्राकडून हल्ला करू नये। मुंबईचे जर मुख्य राज्यकर्ते पाहिले, खऱ्या अर्थानं मुंबई हे शहर म्हणून विकसित जेव्हा झालं तेव्हा राज्यकर्ते हे ब्रिटिश होते आणि ब्रिटिशांमध्ये जेरॉल्ड अंजियर नावाच्या त्यावेळेसच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं या मुंबईमधल्या बऱ्याचशा किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे। बऱ्याचशा म्हणतोय, सगळ्या नाही, ठीक आहे। काही किल्ले हे आधीपासून होते, उदाहरणार्थ माहीमचा किल्ला। माहीमचा किल्ला हा राजा प्रतापबिंब यानं जवळजवळ 12व्या शतकामध्ये उभारलेला आहे, पण ब्रिटिशांच्या काळामध्ये त्याचे पुन्हा काय झालेली आहे तर त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे म्हणता येईल किंवा त्याचे पुन्हा एकदा नव्यानं बांधकाम झालेलं आहे। पहिला जो किल्ला आहे मित्रांनो तर हे नाव जे आहे तर कॅस्टेला डी एग्वाडा हे पोर्तुगीज नाव आहे, त्यालाच आपण बांद्र्याचा किल्ला असं देखील म्हणतो। हा किल्ला बऱ्याचशा मूवीज मध्ये तुम्ही ऑलरेडी पाहिलेला असेल। या किल्ल्यांवरून जो काही आपला वांद्रे वरळी जो काही सी लिंक आहे तर त्याचं सुंदर असं दृश्य दिसतं मित्रांनो, ठीक आहे। तर किल्ला छोटासाच आहे आणि जो काही वांद्रे वरळी सी लिंक आहे तर त्याच्या वांद्रेच्या साईडला म्हणजेच बँड्रा साईडला हा किल्ला वसलेला आहे। आपला जो काही बँड स्टँडचा परिसर आहे त्याच्या एकदम जवळ असा हाकेच्या अंतरावर असणारा हा किल्ला आहे आणि मित्रांनो, छोटेखानी असला तरी आज त्याची अवस्था अतिशय वाईट अशी आहे। बघूया याच्याविषयी। लोकेटेड विदिन द सिटी लिमिट्स इन द सब अर्ब ऑफ बँड्रा लाइज कॅस्टेला डी एग्वाडा अँड ओल्ड फोर्ट दॅट नाउ पार्शियली लाइज इन द रुइन्स।
ठीक आहे, याचं नाव काय बरं? पोर्तुगीज भाषेमधलं कॅस्टेला डी ॲग्वेडा. इथं पोर्तुगीज भाषेमधला एक शिलालेख देखील आहे मित्रांनो. Also called the Bandra Fort, it was built by the Portuguese in the year 1640 and served as their watchtower for many years. म्हणजेच काय तर निरीक्षण करण्यासाठी समुद्र मार्गे कोणी शत्रू तर येत नाहीये आणि आला तर लवकरात लवकर त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करता येईल या उद्देशानं या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर जो पुढचा किल्ला आहे तो आहे वरळीचा किल्ला. तर बाहेरच्या बाजूने जर पाहिलं तर बऱ्यापैकी हा सुस्थितीमध्ये आहे, म्हणजे इतर किल्ल्यांच्या मानानं त्यातल्या त्यात बरी अवस्था या किल्ल्याची आहे वरळीचा किल्ला. तर हा ब्रिटिशांनी बांधलेला आहे. ठीक आहे. इनसाइड द फोर्ट देयर इज अ स्मॉल वेल अँड द टेम्पल. किल्ल्याच्या आत एक छोटीशी विहीर आणि मंदिर देखील आहे. ऑन द बॉर्डर्स ऑफ द फोर्ट आर लार्ज कॅनॉन्स मेड फ्रॉम द रॉक दॅट वेअर वन्स युज्ड ॲज द वेपन्स टू डिटर एनिमीज इंटरिंग द टेरिटरी. मित्रांनो, या किल्ल्याचं एक दुर्भाग्य असं की याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी सदृश्य एरिया आहे आणि त्यामुळे किल्ल्यावर जाणं हे खरोखर एक प्रचंड अवघड काम होऊन बसतं. म्हणजे त्या ठिकाणापर्यंत जाताना बऱ्याच वेळेस वाट चुकते आणि महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अंडर हा किल्ला असून देखील त्यांचं म्हणावं तसं यांच्याकडे नियंत्रण नाहीये किंवा लक्ष देखील नाहीये आणि त्यामुळं किल्ल्याची सतत पडझड होत आहे. पुढचा जो किल्ला आहे तर तो शिवडीचा किल्ला आहे. कोणता? शिवडीचा किल्ला. खरं तर हे सगळं पाहिल्यानंतर आधुनिक काळातलं कोणतं तरी बांधकाम वाटतं, कारण हे जर बांधकाम जर बघितलं तर हे काय पूर्वीचा जो किल्ला आहे तर दगडाचा असून देखील त्याच्यावर सिमेंटचं बांधकाम झालेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी किल्ला म्हणून ह्याचं जे काही स्थान आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसलेला आहे. बिल्ड बाय द पोर्तुगीज इन द इयर 1600, द शिवडी फोर्ट वॉज लेटर टेकन ओव्हर बाय द ब्रिटिश फोर्सेस अँड युज्ड ॲज द वॉच टॉवर. पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारा किल्ला, पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला नंतर मात्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला आहे. आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला. खरं तर मुंबई हे जे काही बेट आहे किंवा 7 बेट आहेत तर हे एकदम सुरुवातीला जर पाहिलं म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये तर हा गुजरातच्या त्या शहाकडे होते, जो काही मुस्लिम शासक होता त्या ठिकाणचा त्याच्याकडे होते. त्याच्याकडून हे जे काही बेट आहेत हे पोर्तुगीजांकडे आलेले आहेत आणि पोर्तुगीजांकडून हे गिफ्टच्या स्वरूपामध्ये, तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे त्याचा इतिहास, ते कशा पद्धतीने ब्रिटिशांकडे आलेले आहेत. तर ते ब्रिटिशांकडे आल्यानंतर हे सगळं ईस्ट इंडिया कंपनीला अतिशय कमी अशा किमतीमध्ये किंवा वार्षिक अशा भाडेपट्टीनं हे ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश राजसत्तेकडून हे किल्ले भेटलेले आहेत किंवा संपूर्ण मुंबईच भेटलेली आहे. द फोर्ट वॉज स्ट्रॅटेजिकली डिझाईन टू विथस्टँड अटॅक बाय द एनिमीज. हेन्स इनसाइड यू विल फाइंड that the inner entrance are deliberately placed the perpendicular to the main entrance. मित्रांनो, शत्रूच्या आघातापासून हल्ल्यापासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही जर पाहिलं असेल तर या किल्ल्यामध्ये जे काही आतली एंट्रन्स आहे ती मुख्य एंट्रन्सला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. हे ब्रिटिशांचं इन्व्हेन्शन आहे का? तर निश्चितच नाहीये. मित्रांनो, शिवकालीन जे काही किल्ले आहेत शिवाजी महाराजांनी मुख्यतः जे काही किल्ले बांधलेले आहेत तर याच पद्धतीनं बांधलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे जे काही शिवरायांनी बांधलेले किल्ले आहेत तर त्यांना गोमुखी दरवाजा असायचा. बाहेरून जर पाहिलं तर अतिशय छोटा आणि अरुंद असा मार्ग आहे आणि परपेंडिक्युलर तो मार्ग वळलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मुख्य असा दरवाजा भेटतो. इथे 2 फायदे होतात. शत्रूला बाहेरून दरवाजा कुठं आहे हे कळत नाही आणि दुसरं म्हणजे दरवाजा तोडण्यासाठी हत्तीसारख्या किंवा इतर बऱ्याचशा अजस्त्र प्राण्यांचा वापर करता येत नाही, कारण तिथं जो काही त्या ठिकाणी अंतर पाहिजे तर ते अंतर भेटतच नाही आणि त्यामुळं शत्रूला त्या दरवाजावर हल्ला करून तो आत शिरणं हे अतिशय मुश्किल होऊन बसतं. एकतर तिथपर्यंत येणंच अवघड असतं. तर या पद्धतीची रचना या किल्ल्यावर आपल्याला आढळते. पुढचा जो किल्ला आहे तर तो सायनचा किल्ला आहे. मित्रांनो, माहीमच्या खाडीच्या भोवती मुख्यतः वरळी, बांद्रा आणि माहीमचा किल्ला हे 3 आहेत. त्यासोबतच ब्रिटिशांनी इतरही काही किल्ले मुंबईमध्ये बांधलेले आहेत. त्यामध्ये मग सायनचा किल्ला आहे, शिवडीचा किल्ला आहे किंवा धारावीचा किल्ला ज्याला आपण ब्लॅक फोर्ट नावानं देखील ओळखतो, तर ते किल्ले काही महत्त्वाचे आहेत. तर या सायनच्या किल्ल्याची आपण अवस्था जर बघितली तर अतिशय वाईट अवस्थेमध्ये हा किल्ला आहे. द सायन फोर्ट इन मुंबई इज लोकेटेड क्लोज टू द सायन रेल्वे स्टेशन. सायन रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ आहे. वन्स यू आर देअर यू विल फाइंड ए कपल ऑफ रून्ड रूम्स अँड द ओल्ड कॅनॉन. ठीक आहे. त्यानंतर फ्रॉम वन साइड ऑफ द फोर्ट यू कॅन सी दी वास्ट ओपन सॉल्ट पॅन्स, म्हणजे मिठागर आपल्याला एका साईडला दिसतात. साहजिकच एका बाजूला त्या ठिकाणी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला साहजिकच मुंबईमधल्या मोठमोठ्या अशा इमारती येतात. पुढचा जो किल्ला आहे हा मुंबईच्या जवळ आहे पण मुख्य शहराच्या मात्र बाहेर आहे. तो म्हणजे कर्नाळा किल्ला. कर्नाळा पक्षी अभयारण्य देखील याच किल्ल्याच्या आजूबाजूला आहे. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य परिसरातला मधला हा किल्ला मित्रांनो, कर्नाळा किल्ला. तर
द कर्नाळा फोर्ट वॉज द इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक पॉइंट दॅट ओव्हरलुक्ड द बोर पास. जी काही बोर खिंड आहे तर त्या बोर खिंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी या कर्नाळा किल्ल्याचा इतिहासामध्ये मोठ्या खुबीने वापर झालेला आहे. The fort now lies in the ruins and all that can be seen today is the large pillar called the Pandus Tower and a few stones with inscriptions in Marathi and Persian. मित्रांनो, या ठिकाणी एक मोठा असं पिल्लर आहे ज्याला पांडुस टावर नावाने ओळखले जातं, पांडू मनोरा, आणि त्यानंतर मराठी आणि पर्शियन भाषेमध्ये त्या ठिकाणी काही शिलालेख देखील आहेत. At the base of the fort is the temple that was built in the honor of the goddess भवानी. भवानी मातेचं मंदिर या किल्ल्याच्या पायथ्याला आहे. कर्नाळा किल्ला. त्यानंतर वसई फोर्ट. मित्रांनो, एवढ्या किल्ल्यांमध्ये जर कोणत्या किल्ल्यांना जर रक्तरंजित अशा लढाया पाहिलेल्या असतील तर वसईचा किल्ला, आणि त्यानंतर आपण जो पाहणार आहोत तो लोहगड किल्ला, तो देखील एक अतिशय महत्त्वाचा असा किल्ला इतिहासामध्ये राहिलेला आहे. मित्रांनो, हा वसईचा जो किल्ला आहे तर हा किल्ला जो काही गुजरातचा शासक होता त्याच्याकडे होता, त्याच्याकडून नंतर पोर्तुगीजांकडे आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि पोर्तुगीजांकडून हा किल्ला मराठ्यांनी जिंकलेला आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली तर 1738 ला चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली. अतिशय बलशाली असा हा किल्ला आहे. दशकोनी किल्ला आहे, म्हणजे 10 बाजूला यांच्या बुरुज आहेत. एका बाजूला समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला काय आहे तर जमीन आहे. पण जमीन ही नॉर्मल जमीन नाहीये, दलदलीचा भाग आहे. त्यामुळे किल्ल्यावर आक्रमण करणं हे खरोखर कठीण काम आहे. पोर्तुगीजांचं एक बळकट असं ठाणं म्हणून हा किल्ला ओळखला जातो किंवा ओळखला जायचा. पण मराठ्यांनी म्हणजे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्यावर सतत 2 वर्ष मारा केलेला आहे आणि 1738-1739च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर हा किल्ला मराठ्यांकडून ब्रिटिशांकडे गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदर या किल्ल्यावर राज्यकर्ते बदललेले आहेत आणि साहजिकच प्रत्येक राज्यकर्त्याच्या दृष्टीने हा किल्ला महत्त्वाचा राहिलेला आहे. त्याचं कारण किल्ल्याचं जे काही स्थान आहे ते स्थान म्हणजे एकतर वसई शहराच्या जवळ किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये हा भाग येतो, तर त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवणं या किल्ल्याच्या माध्यमातून शक्य होतं. मित्रांनो, ए लिटल अवे फ्रॉम द मुंबई इन द वसई सिटी द फोर्ट बेसिन. मित्रांनो, याला बेसिन फोर्ट म्हणून देखील ओळखलं जातं वसईच्याच किल्ल्याला. वॉज अन इम्पॉर्टंट व्हॅन्टेज पॉइंट फॉर द पोर्तुगीज. द फोर्ट टुडे लाईज इन द रून्स बट इट स्टील अट्रॅक्ट्स द व्हिजिटर्स. सध्या अवस्था वाईट आहे किल्ल्याची. ऑल्दो द फोर्ट इज क्वाईट लार्ज, देर आर ओनली ए फ्यू थिंग्स दॅट आर वर्थ सीइंग इनसाइड द रून्स ऑफ द फोर्ट. Noteworthy sights here the citadel's lovely inscriptions on the wall and the beautiful arch at the entrance adored the visitors. मित्रांनो, या ठिकाणी पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव दिसतो. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्या ज्या काही कमानी आहेत तर ह्या पोर्तुगीजांनीच बांधलेल्या आहेत. या कमानी, या वास्तुशैलीमध्ये बांधलेल्या कमानी आपल्याला इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाहीत. त्याचं कारण हे पोर्तुगीजांनी बांधलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो किल्ला आहे मित्रांनो तर हा माहुलीचा किल्ला आहे. ठीक आहे. शहाजी राजांच्या इतिहासामध्ये निश्चितच आपल्याला या माहुलीच्या किल्ल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. तुम्ही जर इतिहास वाचला असेल तर तुम्ही याबद्दल ऐकलेलं असेल. द माहुली फोर्ट इज लोकेटेड ॲट द हायेस्ट पॉइंट इन द ठाणे डिस्ट्रिक्ट. ठाणे जिल्ह्यामधला हे सगळ्यात उंचावरचं असं हे ठिकाण आहे. वन्स अंडर द केअर ऑफ द शहाजी राजे द फोर्ट टुडे लाईज इन द रूम्स. एकेकाळी शहाजी राजांच्या ताब्यामध्ये, त्यांच्या जहागिरीमध्ये असणारा हा किल्ला आहे. ऑन द फोर्ट प्रिमाइसेस देअर आर मेनी स्मॉल केव्स अँड अँड ओपन शिवा टेम्पल. काही छोटेखानी अशा लेण्या देखील या ठिकाणी आढळतात. पुढचा जो किल्ला आहे मित्रांनो तो आहे कुलाबा फोर्ट. कुलाबा, तुम्हाला मुंबईमधला कुलाबा भाग निश्चितच माहित असेल आणि या ठिकाणी आपल्याला कुलाबा किल्ला आढळतो. सागरी किल्ला आहे. लोकल्स रेफर टू दिस फोर्ट ॲज दी अलिबाग फोर्ट. कुलाबा किल्ल्यालाच अलिबाग फोर्ट, अलिबाग किल्ला या नावाने देखील ओळखल्या जातं. In the fort you will find a few freshwater wells, some glorious rooms and the few cannon guns that lie vacant. Near the walls of the fort there is a small room that was once considered to be the spy room. गुप्तहेरांसाठी ही रूम वापरल्या जाते असा एक अंदाज आहे. त्यानंतर लोहगड फोर्ट. मित्रांनो, लोहगड नावामध्येच आहे. लोह म्हणजे आयर्न, म्हणजेच लोखंडासारखा मजबूत असा हा किल्ला जो काही आहे मित्रांनो तर हा गुरु गोविंद सिंग, शिखांचे जे काही गुरु आहेत तर त्यांनी बांधलेला आहे. कधी तर 1564 मध्ये. तर द फोर्ट हॅज मेनी एंट्रन्सेस. सम ऑफ द इम्पॉर्टंट वन्स आर दी गणेश, हनुमान अँड दी महादरवाजाज. मित्रांनो, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा या ठिकाणी हे महत्त्वाचे असे दरवाजे या किल्ल्याला लाभलेले आहेत. मित्रांनो, मुंबईमध्ये एवढेच किल्ले आहेत का तर नाही, इतरही काही किल्ले आहेत. या ठिकाणी स्लाइड्समध्ये ते खरं तर घेता आलेले नाही आहेत, पण त्यामध्ये मुख्यतः जर सांगायचं झालं तर धारावीचा किल्ला आहे, ज्याला रिवा किल्ला नावाने देखील ओळखलं जातं किंवा काळा किल्ला किंवा ब्लॅक फोर्ट नावाने देखील ओळखलं जातं.
धारावी जी काही झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीच्या मधोमध असणारा हा किल्ला आहे. या किल्ल्यापर्यंत खरं तर पोहोचणं अतिशय अवघड काम. मित्रांनो, या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे, याला ब्लॅक फोर्ट काळा किल्ला म्हणण्याचं कारण काय आहे, तर जो काही ब्रिटिश ऑफिसर होता हॉर्न नावाचा, तर त्या हॉर्ननं या किल्ल्याची निर्मिती काळ्या अशा बेसॉल्ट खडकापासून त्याची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी साहजिकच झोपडपट्टीच्या भागामध्ये हा किल्ला असल्यामुळे सध्या अतिशय दुरावस्था झालेली आहे किल्ल्याची. पण एकेकाळी या किल्ल्यानं महत्त्वाचं असं ठाणं म्हणून काम केलेलं आहे. कोणासाठी, तर ब्रिटिशांसाठी. मित्रांनो, मुंबईच्या समुद्राच्या जवळ आपण जर पाहिलं तर आपल्याला काही सागरी किल्ले देखील त्या ठिकाणी आढळतात. खांदेरी आहे, उंदेरी आहे. ठीक आहे. तर हे जे काही असे वेगळे असे नावं दिसतात, तर या किल्ल्याने छोटे छोटे किल्ले आहेत, पण यांनी देखील महत्त्वाचं असं स्थान इतिहासामध्ये बजावलेलं आहे. मित्रांनो, हे जे काही मुंबईमधले महत्त्वाचे किल्ले आहेत, पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे किनाऱ्यावर आहेत आणि ह्यांचा मुख्यतः उपयोग हा वॉच टॉवर म्हणून झालेला आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण थोडासा एक तुमच्यासाठी नवीन असणारा इतिहासामधला, खरं तर आपल्याला मुंबईचा भूगोल अभ्यासायचा आहे आणि भूगोलामधला हे किल्ले हा एक खरं तर टॉपिक आहे ज्याची इतिहासाशी एक जोड आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मला आशा आहे की तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्याचशा नवीन गोष्टी कळलेल्या असतील. तुम्हाला एक्झामसाठी या सगळ्या माहितीचा निश्चितच फायदा होईल. तर मुंबईच्या जिओग्राफीबद्दल अशाच नवीन गोष्टी येणाऱ्या काही लेक्चर्सच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. मित्रांनो, लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.